चालूच आहे त्याच्यात फोटो घेऊ. खाली डोक्यावरती पाय, त्या संजयाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय पाटलाचा निषेध असो, पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय पाटलाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, संजय पाटलाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, संजय पाटलाचा निषेध असो. अरे या संजय पाटलाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, अरे या संजय पाटलाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय पाटलाचा निषेध असो, पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय पाटलांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, संजय पाटलाचा निषेध असो, गुंड प्रवृत्तीच्या खासदाराचा निषेध असो. संजय पाटील या खासदाराने पत्रकारांना धमकी वजा मारण्याचा जो घाट घातला आणि शिवीगाळ केली त्याचा सर्वप्रथम आम्ही वरणगाव पत्रकार संघातर्फे निषेध करतो. अशा या माजलेल्या खासदाराला त्वरित अटक करून जर त्याच्यावर कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार एकत्र येऊन त्या ठिकाणी मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल. अशा प्रकारे या ठिकाणी मी माझं 2 शब्दामध्ये मत व्यक्त करून याच्यावरती या खासदारावरती त्वरित कारवाई करावी अशी शासनाला विनंती करतो. लोणे सर, काय सांगाल सर? या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला सर्व पत्रकार वरण गावातली एकत्र आलेले आहात. पत्रकार हा समाज माध्यमांचा आरसा आहे आणि लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे. परंतु या लोकशाहीमध्ये पत्रकारांच्याच एखादा कोणी घमंडी खासदार तर पत्रकारांना काही अपशब्द बोलत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे. अशा संजय नीना पाटील या खासदारावर कारवाई व्हायलाच पाहिजे. आतापर्यंत पत्रकारांमुळे जे काही हल्ले वगैरे झाले आहे अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधींनी केव्हाही पत्रकारांची बाजू सावरली नाही. परंतु खुद लोकशाहीचा पहिला आधारस्तंभ असलेले खासदारच जर असा लोकशाहीचा घात करतील आणि पत्रकारांना धमक्या देतील त्यांच्यावरती कारवाई होणे जरुरी आहे. आम्ही वरणगाव शहर पत्रकार संघातर्फे या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. सदर खासदारावर गुन्हा दाखल करावून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.